विकतच्या एक प्लेट रगडा चाटच्या किमतीमध्ये जर घरातच मस्त गरमागरम चटपटीत ठेल्यापेक्षाही चांगला चाट घरीच मनसोक्त खायला भेटला तर मुलं तर काय मोठी देखील अगदी आवडीने खातील. आणि यामध्ये जराही तेलाचा वापर केलेला नाही. थेंबभर तेल न वापरता देखील मस्त चटपटीत चटकदार बघता क्षणी खावासा वाटेल असा हा रगडा चाट. बनवायला तर अगदी सोपा आहे आणि खायला अतिशय चविष्ट. किती स्वच्छतेने ठेल्यावर हे पदार्थ बनवले जातात हे आपल्याला माहितीच आहे. पण घरातच अगदी परफेक्ट असा रगडा चाट आणि याचपासून बनवले जाणारे वेगवेगळे चाटचे प्रकार. मग चला बनवूया रगडा चाटची रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रगडा बनवण्यासाठी 1 वाटी पांढरे वाटाणे घेतलेले आहेत. 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. वजनी प्रमाणात 200 ग्रॅम वाटाणे आहे. भिजल्यानंतर ते दुप्पट फुलतात. 7 ते 8 व्यक्तींसाठी पुरेल इतका रगडा या वाटाण्यांपासून तयार होतो. यातलं पाणी निथळून घेतलं की लगेचच कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत. कुकरमध्ये वाटाणे आणि त्याचसोबत बटाटे देखील शिजवून घ्यायचे. तर 3 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतले आहे. बटाटे आणि वाटाणे एक सोबतच शिजवून घेतलं म्हणजे कामही सोपं होतं आणि लवकर शिजले जातात. त्यानंतर यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेतलं. ज्या वाटीने आपण वाटाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने पाणी घेतलं आहे. पाव चमचा यामध्ये हिंग घालायचा आहे. वाटाणे शिजवतानाच त्यामध्ये हिंग वापरायचा, कारण यामध्ये आपण वेगळी फोडणी करणार नाही. पाव चमचाच हळद घालून घेतली, व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हळद, हिंग आणि हवं असेल तर थोडंसं मीठही वापरू शकता. आता कुकरला झाकण लावायचं आहे. कुकरच्या मध्यम आचेवर 4 शिट्या काढून घ्यायच्या. 4 शिटीमध्ये व्यवस्थित हे दोन्हीही पदार्थ शिजले जातात. कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत चटपटीत अशी हिरवी चटणी बनवून घेऊया, जी चाटमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते. तर त्यासाठी 2 मूठभर मी कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर 1 मूठ यामध्ये पुदिना वापरायचा. फ्रेश पुदिना नसेल तर त्याऐवजी 2 चमचे पुदिन्याची पावडरही घालू शकता. 1 इंच आलं, 4 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. चटणी थोडीशी तिखट हवी म्हणून मी 4 मिरच्या वापरल्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. पाव चमचा साधं मीठ, पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा यामध्ये चाट मसाला घालायचा. काळं मीठ आणि चाट मसाला जरूर वापरा. 3 ते 4 चमचे कच्चे शेंगदाणे घेतले आहे. त्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला. अर्धा लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे चटणीचा रंग काळसर होत नाही, मस्त हिरवागार रंग टिकतो. म्हणूनच यामध्ये लिंबाचा रस घातला. अर्धा कप पाणी घालून मिक्सरवरनं ही चटणी अगदी बारीक करून घ्यायची. बघा मस्त हिरवीगार अशी आपली ही हिरवी चटणी तयार झाली. बनवायला अगदी सोपी. चटणी तयार झाली आहे तोपर्यंत कुकरही पूर्ण थंड झाला. कुकरचं झाकण काढून बघूया. 4 शिट्ट्यांमध्ये बटाटा आणि वाटाणे अगदी परफेक्ट शिजले जातात. वाटाणे आणि बटाटे आता स्मॅश करून घ्यायचे. तर स्मॅशरच्या साहाय्याने हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे. यामध्ये वेगळं असं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही. शिजवताना आपण जेवढं पाणी वापरलं त्यामध्ये व्यवस्थित शिजलं देखील जातं आणि पाणीही शिल्लक राहतं. 4 शिट्ट्या मध्यम आचेवर काढून घेतल्या म्हणजे हे पदार्थ परफेक्ट शिजले जातात. जर तुमच्याकडे असं स्मॅशर नसेल तर एखादा ग्लास किंवा वाटीने हे दोन्हीही पदार्थ चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं. एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा चांगलं स्मॅश करून घ्यायचं. हा रगडा बनवताना जराही तेलाचा वापर केलेला नाही. असाच रगडा बनवून खा, अजून चविष्ट लागतो. वेगळी अशी फोडणी करण्याची अजिबात गरज नाही. आणि ठेल्यावर तुम्ही जो रगडा खाता तो देखील असाच बनवतात. त्यामध्ये फोडणी घातली जात नाही. आता हे चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर बघाल तर हा रगडा थोडासा घट्टसर आहे. चाट सेंटरवरचे हे सगळे पदार्थ मस्त असे सजवून ठेवलेले असतात आणि ते बघूनच आपल्याला खावेसे वाटतात नाही का? मग घरीही मस्त हे सजवून ठेवू आणि त्यानंतर सर्व्ह करूया. तर त्यासाठी मी नॉनस्टिकचा हा तवा घेतलेला आहे. जर नॉनस्टिकचा तवा नसेल तर कोणताही जाड तळाचा तवा वापरू शकता. त्यामध्ये तयार केलेला रगडा घालून घ्यायचा. व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचं. मध्ये थोडीशी जागा ठेवायची. ती का? तर ते पुढे बघणारच आहोत. त्यानंतर व्यवस्थित सेट करून झाला की याची सजावट करायची. त्यासाठी कापलेले टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. जसं आपण चाट सेंटरवर हा रगडा मस्त सजवलेला असतो तसंच घरी सजवून घेतला. मुलं बघून तर अगदी खुश होतील आणि खायलाही तितकाच चविष्ट लागतो बरं.
ही सजावट करून झाल्यानंतर रगडा खाताना कसा हवा तर मस्त गरमागरम. तर तवा आपण गॅसवर ठेवला आहे. गॅसची आच कमी ठेवायची. त्यानंतर मध्ये आपण जी जागा ठेवली होती त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं. आता कमी आचेवर हे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं. पाण्याला हलकीशी उकळी यायला लागली, की त्यानंतरच यामध्ये आपण जो रगडा आहे तो थोडा-थोडा करून मिक्स करायचा. अगदी ठेल्यावर देखील असाच रगडा बनवला जातो. वेगळी फोडणी अजिबात केली जात नाही. तर जेवढं पाणी आहे किंवा रगडा तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. रगडा तुम्हाला किती पातळ किंवा घट्टसर हवा त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि रगडा घालून व्यवस्थित मिक्स करायचं. गॅस कमी आचेवर असल्यामुळे छान गरम होतं आणि एकसारखं गरम झालं की रगडा खायलाही चविष्ट लागतो. जसं ठेल्यावर अगदी गरमागरम रगडा मिळतो, तसाच रगडा तुम्ही घरी बनवू शकता. या तयार केलेल्या रगड्यापासून चाटचे सगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता. अगदी पाणीपुरीपासून ते रगडा पॅटीसपर्यंत. आज आपण रगडा चाट बनवणार आहोत. तर त्यासाठी जे काही साहित्य लागतं त्याची तयारी मात्र आधीच करून ठेवायची. गोड चटणी, तिखट चटणी, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, काळं मीठ आणि राहिलेलं साहित्य देखील. सर्व्ह करताना यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालून घेतला आहे. 1 चिमूटभर काळं मीठ घालायचं आहे. चिमूटभर यावर जिरे पावडर आणि लाल तिखट घातलं. कारण आपण रगडा बनवताना फक्त हिरवी मिरची वापरली, तर थोडंसं लाल तिखटही यावर घालून घेतलं. 1 चिमूट घालायचा आहे चाट मसाला, त्यानंतर हिरवी चटणी, तिखट किती हवं त्यानुसार हिरवी चटणी घालायची. आता चाट म्हटलं की गोड चटणी आलीच. आता ही चटणी कशी बनवली याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. चिंच, खजुरापासून बनवलेली चटणी आणि फक्त चिंचेचा वापर करून बनवलेली गोड चटणी जी ठेलेवाले किंवा चाट सेंटरवाले वापरतात तशीच चटणी घरी बनवलेली आहे. तर थोडीशी आपण गोड चटणी घालून घेतली. पुन्हा एकदा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, किसलेला गाजर, थोडासा चाट मसाला घातला आणि भरपूर शेव घालायची. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी मस्त चटपटीत असा चाट व्हावा यासाठी लिंबाचा रस. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम रगडा चाट. बनवायला सोपा आहे आणि खायला अप्रतिम. बघता क्षणी खावासा वाटेल. ठेलेवाल्यांपेक्षाही चांगला चाट तुम्ही घरीच बनवू शकता. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.